नमस्कार. मी श्रीरंजन आवटे. आज तुमच्याशी मी बोलायला आलो याचं कारण म्हणजे गेले काही दिवस जंतर मंतरवरती जे आंदोलन सुरू आहे आणि ज्या गोष्टी आजूबाजूला घडतायत ते पाहून मन भरून येत आहे. आणि मला असं वाटलं की ह्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर केल्या पाहिजेत. म्हणजे परवा 20 जुलैला जे आंदोलक आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांच्यावरती अतिशय क्रूरपणे पोलिसांनी हल्ला केला, त्यांच्यावरती काठ्या चालवल्या, त्या काठ्यांना खिळे होते. मुली तरीही समोर उभ्या राहिल्या. मुलींना अगदी काही ठिकाणी तर प्रायव्हेट पार्ट्सना सुद्धा तो हल्ला झालेला आहे आणि पोलिसांनी जाणीवपूर्वक तशा प्रकारचे हल्ले केलेले आहेत. अनेक व्हिडिओज आता इंटरनेटवरती व्हायरल आहेत. अनेक मुलं तर अशी मध्यभागी उभी आहेत आणि म्हणतात, हो मला मारा, काय करायचं ते करा, पण या मुद्द्यावरनं मी हटणार नाही. त्यांचा हा जो निर्भयपणा आहे, त्यांचं हे जे करेज आहे, ते पाहून खरोखरच मला विशेष वाटतंय. अंगावरती काटा येतोय. तुम्हाला सांगतो, 20 जुलैच्या दिवशीच शबाना आझमी या आपल्या प्रख्यात अभिनेत्री तिथं पोहोचल्या आणि नेहा बोरा नावाची 25 वर्षांची जी PhD स्टुडंट आहे JNU मधली, आयसा या स्टुडंट ऑर्गनायझेशनची राष्ट्रीय अध्यक्ष, ती 23 दिवस उपोषण करत होती. ते तिच्या जवळ गेल्या. त्यांनी तिच्या हाताची पप्पी घेतली आणि अतिशय मायेनं तिच्या डोक्यावरनं हात फिरवला. नेहानं त्यांच्या सांगण्यानंतर ते उपोषण सोडलं. प्रकाश राज हे अभिनेते तिथं आले. प्रकाश राज आणि शबाना आझमी सुद्धा एकमेकांना ज्या प्रकारे भेटले, ज्या प्रकारे त्यांची वृद्ध भेट होती, म्हणजे कितीतरी लांबून मी ते सगळं पाहतोय आणि ते पाहताना असं वाटत होतं की ती ऊब हस्तांतरित होते. नसरुद्दीन शहा तिथं आले. नसरुद्दीन शहा एका ठिकाणी उभे होते आणि अतिशय व्यथित अंतकरणानं ते सगळं पाहत होते. आज त्यांनी सगळ्या तरुणांना एक संदेश दिलाय. तुम्ही जर पाहिलं तर नसरुद्दीन शहांचे डोळे पाणावलेले आहेत आणि त्यांना असं वाटतंय की काय या पोरांच्या नशिबी आलंय, तुमच्या या पिढीच्या हातामध्ये आम्ही काय देतोय. अतिशय मनापासून, मनातून, आतून, हृदयाच्या तळापासून ते बोलतायत. एक सांगलीच्या आजी सगळा प्रवास करून पोहोचल्यात दिल्लीच्या जंतर मंतरवरती आणि ते म्हणतात की धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतल्याशिवाय मी काही शांत बसणार नाही. तुम्ही विचार करा, सांगली कुठे, दिल्ली कुठे, ती आजी सगळा प्रवास करून येते. हे आंदोलन जेन झीचं, पण त्याच्यामध्ये अशा प्रकारची एक आजी येते. आणि आता सगळ्यांनीच हा प्रश्न उपस्थित केलाय की यांना नेमकं फंडिंग कोणाचं, यांना मदत नेमकं कोण करत आहे. आणि तुम्ही जर गोदी मीडियाचे चॅनल्स पाहिले तर ते सांगतायत की हे पाक एजंट आहेत, हे चीनी एजंट आहेत, सोरोस आहे, वगैरे वगैरे वगैरे. मलाही खरंच प्रश्न पडला, खरंच यांना कोण मदत करतंय. ही मुलं जेवतायत कुठं, खातायत कुठं, राहतायत कुठं, असा प्रश्न मला सुद्धा पडला. आणि थोडा शोध घेतला आणि लक्षात आलं की किती लोक यांना मदत करतायत. म्हणजे तुम्हाला सांगतो, 20 जुलैला जेव्हा जनसागर उसळला, लोकांचा असा अंदाज आहे की 75,000 ते 1,00,000 एवढा हा आकडा असावा. ही मुलं जेव्हा आली, ती मुलं पहिल्यांदाच आंदोलनामध्ये येत होती, ती घाबरली. त्यातल्या अनेकांना शीखांचं जे गुरुद्वारा आहे त्याने आसरा दिला. सचखंड फाउंडेशनने त्यांना मदत केली. गुरुद्वारा जो आहे तिथला, त्या गुरुद्वारामध्ये लंगर सुरू झालं. बंगला साहिब गुरुद्वारा जो आहे तिथे लंगर सुरू झाला. आणि तुम्हाला माहिती आहे की अनेक शीख धर्मीय श्रद्धावान आहेत, त्यांना असं वाटतं की आपण लोकांचं पोट भरलं पाहिजे. त्यांना त्यांचं पोट भरणं, भुकेल्याला अन्न देणं ही खरी ईश्वराची सेवा आहे. गुरु नानकांचा सगळा वारसा, त्यांची शिकवण घेऊन अशा प्रकारची लंगर त्यांनी सुरू केली. मी आता बँकॉकमध्ये आहे आणि बँकॉकमध्ये पाहुरात भागामध्ये मी अनेकदा जातो, तिथं सुद्धा अशा प्रकारची लंगर असते. पण या लंगरचं विशेष असं की इथं मुस्लिम लोक सुद्धा आहेत, ते सुद्धा सेवा करतायत. आणि जेवतायत कोण? कुठल्याही धर्माचे लोक, कुठल्याही जातीचे लोक, कुठल्याही प्रांतातले लोक. ते तिथं येत आहेत
आणि फक्त जो भुकेला माणूस आहे त्याच्या ताटामध्ये अन्न वाढतायत. तिथे गुरुद्वारामध्येच त्यांना आश्रय दिला जातोय, निवारा दिला जातोय. तुम्हाला माहिती आहे दिल्लीचं हवामान जे आहे, मग तिथे थंडीही खूप असते, तिथं उष्णताही खूप असते, जे काही असतं एक्स्ट्रीम असतं. अशा सगळ्या वातावरणामध्ये पोलिसांच्या हल्ल्यानं थिजलेल्या मुलांना एक जण शीख माणूस येतो आणि म्हणतो, आप डरे हो क्या? आप यहीं पे सो जाओ, डरो मत, हम आपके साथ है. हे असे आश्वासक शब्द जेव्हा असतात ना, खांद्यावरती असा हात कोणी ठेवतं ना, मन भरून येतं. तुम्हाला सांगतो, अशा प्रकारचे अनेक लोक ज्यांचा एकमेकांशी परिचय नाही, पण ते तिथे येऊन मित्र झालेत, नवीन मित्र मैत्रिणी त्यांना मिळालेत. त्यांना जोडणारा दुवा हे आंदोलनच आहे. आणि आज तर मला इतकी आश्चर्यकारक गोष्ट कळाली आणि मला असं वाटलं की ही तुम्हाला सांगितलीच पाहिजे. ही अतिशय सुंदर गोष्ट आहे. म्हणजे आत्ता सध्या स्विगी आणि झोमॅटोवरून प्रचंड प्रमाणामध्ये तिथं ऑर्डर्स येत आहेत. आणि तिथं काय लिहिलं माहितीये का? जो कुणी भुकेला आहे ते आंदोलन करता जंतर मंतरवरचे आंदोलन करता त्याचं जो पाठवतो त्याचं नाव नाही सांगितलेलं. काही जणांनी परदेशावरनं अशा प्रकारचं ऑर्डर बुक केलेली आहे की ही मुलं उपाशी राहू नयेत. ती देशासाठी लढतायत, त्यांच्या भविष्यासाठी लढतायत, त्यांना आपण मदत केली पाहिजे. अशा प्रकारचा विचार असलेले अनेक लोक, शेकडो ऑर्डर्स, अशा प्रकारचं वृत्तांकन मला वाटतं आता द हिंदू सारख्या वर्तमानपत्रामध्ये आलेलं आहे, इतरही काही माध्यमांमध्ये आलेलं आहे. अजित अंजुम हे जे ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांनी सुद्धा या अनुषंगाने एक व्हिडिओ केलाय आणि त्यात ते तिथले जे डिलिव्हरी बॉय आहेत त्यांना विचारतात हे कुणी पाठवलं? ते म्हणतात नाही, त्यांनी सांगितलं की माझं नाव नका सांगू, पण मग हे कुणाला द्यायची थाळी? नाही म्हटले, जो कोणी भुकेला आहे, जो कोणी इथं आहे त्याला तुम्ही ही थाळी द्या, पिझ्झा द्या. पिझ्झा लंगर सुद्धा एका ठिकाणी सुरू केलं, पिझ्झा लंगर. तुम्ही कल्पना करा किती सुंदर आहे हे. देणाऱ्याला वाटतं की आपलं नाव सुद्धा लोकांना कळलंच पाहिजे असं नाही, पण आपली मदत पोहोचली पाहिजे. आपण त्या आंदोलनात तिथं उपस्थित राहू शकत नाही, आपण जंतर मंतरला नाही, पण आपण त्या आंदोलकांसोबत आहोत, आपण त्या विद्यार्थ्यांसोबत आहोत, आपण त्या तरुणाईसोबत आहोत, आपण त्यांच्या भविष्यासोबत आहोत. हा भाव त्यांच्या मनामध्ये आहे. आणि हे जेव्हा मी वाचलं, हे जेव्हा पाहिलं, तेव्हा डोळे भरून आले. असं वाटलं की जी फार प्रसिद्ध कविता आपल्याला माहिती आहे विंदा करंदीकरांची, देणाऱ्यांना देत जावं, घेणाऱ्यांना घेत जावं, आणि एके दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत. शेवटी असं असतं, आपण जेव्हा मदत करतो तेव्हा आपण खूप सुंदर असतो. मला असं वाटतं की माणुसकी असण्याची ती पूर्वअट आहे. आणि आज गंमत अशी आहे की आपण हे माणूसपणच विसरलेलो आहोत. त्याच्यामुळेच धर्मेंद्र प्रधान राजीनामा देतील न देतील, नीटचं काय व्हायचं ते होईल, पण या आंदोलनाच्या निमित्तानं जे माणुसकीचं दर्शन होत आहे ते अभूतपूर्व आहे. अहो, आमच्या बहिणाबाईंना विचारलं, माणसा कधी होशील माणूस म्हणजे काय? माणसा कधी होशील माणूस म्हणजे काय? ते माणूस असणं म्हणजे दुसऱ्याचा जीव जाणणं, परपीडा जाणणं, कुणी उपाशी राहू नये, कुणाला राहायला जागा मिळावी, ही बेसिक गोष्ट आहे. मानसा इथे मी तुझे गीत गावे, असे गीत गावे की तुझे हित व्हावे म्हणणारे आमचे शाहीर वामनदादा कर्डक असतात. आणि उबुंटू तत्वज्ञान तर सांगतं, आय एम बिकॉज यू आर. तू आहेस, तुम्ही आहात म्हणून मी आहे. डेकार्त म्हणाला असेल, आय थिंक देअरफॉर आय एम. मी विचार करतो म्हणून मी आहे, ते ठीकच आहे, पण तुम्ही आहात म्हणून मी आहे. सहकार्यावरती, प्रेमावरती, आस्थेवरती, मैत्रीवरती हे जग तरुण आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही काही सांगाल, तुम्ही पाक एजंट म्हणाल, तुम्ही चिनी एजंट म्हणाल, काय म्हणायचं तरी म्हणाल, पण मला असं वाटतं आपण सगळे माणुसकीचे एजंट आहोत, आपण सगळे माणुसकीचे वाहक आहोत. आणि म्हणून हा जो माणुसकीचा झरा आहे तो असाच वाहत राहायला पाहिजे. कारण झरा जो असतो ना तो असा निसर्गतः फुटतो, तो वाहत राहतो कुठल्याही अपेक्षेविना. त्यामुळे माझं नाव त्या आंदोलकांना कळलं पाहिजे असं नाही, पण समोरच्याची पीडा जाणून त्याच्यापर्यंत अन्न पोहोचणं ही खूप मोठी सेवा आहे, हे खूप मोठ्या मनाचं लक्षण आहे. आणि भारतामध्ये अशी असंख्य माणसं आहेत, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. मला असं वाटतं राजकारण आपल्या ठिकाणी आहे,
विद्यार्थ्यांचं भवितव्य, आंदोलनाची दिशा, ह्या सगळ्या गोष्टींविषयी चर्चा होतच राहील. पण जंतर मंतरवरच्या आंदोलनकर्त्यांकरता एवढाच पत्ता, एवढीच डिलिव्हरीची सूचना देणारे जोपर्यंत लोक आहेत, तोपर्यंत माझ्या देशाला भविष्य आहे. खूप खूप धन्यवाद.